कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर 3 यामध्ये पार्ट फर्स्ट आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला भाग पाहणार आहोत तो म्हणजेच मार्जिनल कॉस्टिंग. काय आहे मार्जिनल कॉस्टिंग म्हणजे? मार्जिनल कॉस्टिंग इज नॉट ए सिस्टीम. ही टेक्निक आहे, सिस्टीम नाहीये. सिस्टीम ऑफ कॉस्टिंग सच ॲज जॉब कॉस्टिंग, प्रोसेस कॉस्टिंग, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, बॅच कॉस्टिंग या ज्या काही मेथड्स आहेत त्याप्रमाणे ही एक मेथड नाही, तर ही एक टेक्निक आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हटलंय इट इज नॉट a system but it is a special technique which presents the management with vital information in a suitable form for taking important decision at the right time. पहा या व्याख्येमध्ये सर्व भाग त्या ठिकाणी आलेला आहे. आता आपण प्रत्यक्षपणे मार्जिनल कॉस्टिंग म्हणजे काय हे पाहू. The ascertainment of marginal cost by differentiating between fixed cost and variable cost. आपण पेपर 2 मध्ये फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट, सेमी व्हेरिएबल कॉस्ट, सेमी फिक्स कॉस्ट हे पाहिलेलं आहे. पुढे जाऊ चला. And of the effect on profit of changes in volume or types of output. हे मार्जिनल कॉस्टिंगची डेफिनेशन आहे. आता या टॉपिक मध्ये एकंदरीत जो भाग दिलेला आहे तो भाग पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. काय काय आहे यामध्ये महत्त्वाच्या टर्म्स? फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट, कॉन्ट्रीब्युशन, पीव्ही रेशो, दॅट इज प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो, ब्रेक इव्हन पॉइंट, मार्जिन ऑफ सेफ्टी, अँगल ऑफ इन्सिडन्स, कॉस्ट व्हॅल्यू प्रॉफिट ॲनालिसिस अँड की फॅक्टर. याच्या जवळजवळ 9 टर्म आहेत. ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत कारण सर्व MCQ तुम्हाला या 9 टर्मवरच येणार आहेत आणि म्हणून तुम्हाला ते माहिती असणं आवश्यक आहे. हा तुमचा पहिल्या सेमिस्टरचा भाग असल्यामुळे, पहिल्या टर्मचा भाग असल्यामुळे हा सर्व तुम्ही शिकलेला आहेत असं गृहीत धरून आपण पुढे जाणार आहोत. हे करत असताना मात्र कॉन्ट्रीब्युशनचे फॉर्म्युले त्या ठिकाणी लक्षात ठेवा. काय आहे कॉन्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला? कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. हे लक्षात ठेवा. हे फॉर्म्युले जर तुमच्या लक्षात असतील तर तुम्हाला उत्तर लिहिताना अडचण येणार नाही. पुढे आहे पीव्ही रेशो म्हणजेच प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो. तो कसा कॅल्क्युलेट केला जातो? तर पीव्ही रेशो इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय सेल मल्टिप्लाय बाय 100. तर तुम्हाला पीव्ही रेशो त्या ठिकाणी मिळू शकेल. किंवा दुसरा फॉर्म्युला त्यासाठी आहे चेंज इन प्रॉफिट डिवायडेड बाय चेंज इन सेल्स मल्टिप्लाय बाय 100. पुढे आहे ब्रेक इव्हन पॉइंट. आता हा ब्रेक इव्हन पॉइंट जो आहे तो ब्रेक इव्हन पॉइंटचा फॉर्म्युला काय दिलेला आहे? तर ब्रेक इव्हन पॉइंट इज इक्वल टू फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय कॉन्ट्रीब्युशन. मग अशी आपण कॉन्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला पाहिलेला आहे. फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय कॉन्ट्रीब्युशन. त्यानंतर मार्जिन ऑफ सेफ्टी. मार्जिन ऑफ सेफ्टी जो आहे त्या मार्जिन ऑफ सेफ्टीचा फॉर्म्युला दिलेला आहे सेल्स मायनस ब्रेक इव्हन. हे दोन्ही युनिटच्या संदर्भात आहे. मार्जिन ऑफ सेफ्टी इज इक्वल टू प्रॉफिट डिवायडेड बाय पीव्ही रेशो, प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो. तुम्हाला मार्जिन ऑफ सेफ्टी त्या ठिकाणी मिळू शकेल. आता हे फॉर्म्युले पाहिल्यानंतर काही महत्त्वाचे की पॉइंट्स पाहणार आहोत. या इम्पॉर्टंट टर्म झाल्यानंतर की पॉइंट पहा. हे की पॉइंट मी तुम्हाला सांगतोय ते अतिशय लक्षपूर्वक ऐका. एक, मार्जिनल कॉस्ट इज इक्वल टू व्हेरिएबल कॉस्ट. म्हणजे मार्जिनल कॉस्ट म्हणजेच काय? व्हेरिएबल कॉस्ट. सेकंड, कॉन्ट्रीब्युशन इज एक्सेस ऑफ सेल्स ओव्हर व्हेरिएबल कॉस्ट, दॅट इज सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट, दॅट इज कॉन्ट्रीब्युशन. पीव्ही रेशो इज रिलेशनशिप बिटवीन कॉन्ट्रीब्युशन अँड सेल्स. फॉर दॅट फॉर्म्युला पीव्ही रेशो इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय सेल मल्टिप्लाय बाय 100. नेक्स्ट, ब्रेक इव्हन पॉइंट
इट इज ए नो प्रॉफिट नो लॉस स्टेज. व्यवसायाला प्रॉफिट आणि लॉस होत नाही, 0 पॉईंट. इन द लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी, दॅट इज ब्रेक इव्हन पॉईंट. तो शोधून काढताना फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय पी व्ही रेशो. त्यानंतर पहा मार्जिन ऑफ सेफ्टी. मार्जिन ऑफ सेफ्टी इज एक्सेस ऑफ सेल्स ओव्हर ब्रेक इव्हन सेल्स. दुसऱ्या बाजूने आपण असं म्हणू शकतो, मार्जिन ऑफ सेफ्टी इज इक्वल टू प्रॉफिट डिवायडेड बाय पी व्ही रेशो. नेक्स्ट, break even chart is a graphical presentation of break even point, cost, value, etc. Next, profit chart is a pictorial presentation of cost, value, profit relationship. Required sales is equal to fixed cost plus desired profit divided by PV ratio. Next, the alternative which gives maximum contribution is considered as most profitable. And finally, net profit when sales are given. Sales multiply by PV ratio minus fixed cost, म्हणजेच तुम्हाला नेट प्रॉफिट त्या ठिकाणी मिळू शकेल. हा झाला सर्व मार्जिनल कॉस्टिंगचा भाग. 2, बजेटरी कंट्रोल. स्थानिक स्वराज्य संस्था असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, प्रत्येक जण आपलं बजेट तयार करतं. शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय असतील, विद्यापीठे असतील, त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या संस्था असतील, कंपन्या असतील, प्रत्येक जण बजेट तयार करतं. बजेट हे वर्तमान काळात तयार केलं जातं, भूतकाळाचा आधार घेऊन भविष्य काळासाठी. एवढी एक साधी सोपी व्याख्या. आपण सुद्धा आपलं बजेट करतो फ्युचरसाठी. कधी? प्रेझेंटमध्ये. त्यासाठी बेस काय आहे? पास्ट. एवढं जरी लक्षात ठेवलं तर बजेट हे तुम्हाला कळू शकतं. मीनिंग, कंट्रोल एक्झरसाइज्ड फॉर एक्झिक्युशन ऑफ बजेट इज टर्म ॲज बजेटरी कंट्रोल. त्या बजेटचं कंट्रोल कसं आहे तो भाग इथे सांगितलेला आहे. डेफिनेशन बजेटरी कंट्रोलची. द टर्म बजेटरी कंट्रोल इज ए प्रोसेस ऑफ comparing actual results with the corresponding budget data in order to approve accomplishment or to remedy difference by either adjusting the budget estimates or correcting the causes of differences. A budget is a mean and budgetary control is the end result. ही झाली बजेटरी कंट्रोलची डेफिनेशन. कुठल्या कुठल्या टाईपचे आहेत? जेवढे फंक्शन्स तेवढे टाईप्स. कंपन्यांमध्ये ज्या ज्या काही कार्य किंवा फंक्शन्स होतात त्या प्रत्येक फंक्शनला बजेट असतं. फॉर एक्झाम्पल, परचेस बजेट, सेल्स बजेट, कॅश बजेट, प्रोडक्शन बजेट, लॉंग टर्म बजेट, शॉर्ट टर्म बजेट, फिक्स बजेट, फ्लेक्झिबल बजेट, मास्टर बजेट, एक्सेट्रा एक्सेट्रा. अशा प्रकारे हे सर्व बजेट आपल्याला सांगता येईल. तिसरा टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजे इंटर फर्म कंपॅरिझन. काय आहे हो? पहा, इंटर फर्म त्या नावातच आहे कंपॅरिझन. कुणाची? फर्मची. एकमेका कॉन्सर्न्स ऑर्गनायझेशन किंवा फर्मचं त्या ठिकाणी कंपॅरिझन. कशा बाबतीत? इट इज द टेक्निक ऑफ कंपेअरिंग द परफॉर्मन्स ऑफ ए फर्म इन अन इंडस्ट्री. इट इन्व्हॉल्व्स द कंपॅरिझन ऑफ द परफॉर्मन्स, efficiency, cost and profits of various firms in an industry. संपूर्णतः या 2 ओळीमध्ये तुम्हाला त्याचा अर्थ निश्चितपणे समजू शकेल. नेक्स्ट, युनिफॉर्म कॉस्टिंग. युनिफॉर्म आपण म्हणतो ना, एक समान असलं पाहिजे, सगळ्यांना सारखे नियम असले पाहिजे, एक समान पातळीवर असले पाहिजे. तोच भाग इथे युनिफॉर्म कॉस्टिंगच्या बाबतीत आपल्याला सांगता येऊ शकेल. युनिफॉर्म कॉस्टिंग इज नॉट ए सेपरेट मेथड ऑफ कॉस्टिंग लाईक जॉब कॉस्टिंग, प्रोसेस कॉस्टिंग, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, बॅच कॉस्टिंग, बट ओनली ए टेक्निक ऑफ युनिफॉर्म applications of the principles
of the costing method agreed upon and adopted by the whole or majority of manufacturers in any specific industry. The basic idea behind uniform costing is that the different concerned, that is organization, firms in an industry apply the same method and principle of costing. मेथड आणि प्रिन्सिपल सेम त्या ठिकाणी यूज केलेत आणि त्या अनुषंगाने आपल्याला पाहावं लागणार आहे इफिशियन्सी त्यांची काय आहे किंवा डेफिनेशन. युनिफॉर्म कॉस्टिंग ॲज द यूज बाय सेव्हरल अंडरटेकिंग ऑफ द सेम कॉस्टिंग प्रिन्सिपल्स अँड ऑब्लिक ऑर प्रॅक्टिसेस. जसं आपण कॉलेजमध्ये सुद्धा कंपॅरिझन करतो, सगळ्यांना एका विद्यापीठाने एका युनिफॉर्म लेवलवर युनिफॉर्म प्लॅटफॉर्मला त्या ठिकाणी आणलेला आहे. कुठेही भेदभाव नाही, कमी जास्त नाही. कशाबाबत? प्रिन्सिपल, मेथड या बाबतीत आणि प्रॅक्टिसेस बाबत. तोच भाग कंपन्यांना कॉस्टिंगच्या बाबतीत लागू होऊ शकेल. हा झाला मित्र हो थोडक्यात आपला थेरॉटिकली भाग. आता आपण प्रत्यक्षपणे जाऊया मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या 4 टॉपिकवर, म्हणजे पहिल्या पार्टवर कसे असतील हे पाहूया. मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो की माझं स्वतःची वेबसाईट आहे त्याची लिंक, त्याचप्रमाणे माझं इंस्टाग्राम आहे त्याची लिंक, फेसबुकची लिंक आणि व्हॉट्सअपची लिंक हे माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्याला अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही या लिंक त्या ठिकाणी फॉलो करू शकता. क्वेश्चन नंबर 1, ब्रेक इव्हन सेल्स इज कॅल्क्युलेटेड बाय. कसा कॅल्क्युलेट करतात? मगाशी आपण सर्व फॉर्म्युले पाहिले. फॉर्म्युले तुमचे पाठ असणं आवश्यक आहे आणि म्हणून आपण इथे सांगू शकतो ब्रेक इव्हन सेल्स इज इक्वल टू फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय कॉन्ट्रीब्युशन मल्टिप्लाय बाय सेल्स. हे त्याचं सूत्र आहे आणि त्याच्यामुळे आपलं उत्तर आहे बी. क्वेश्चन नंबर 2, ए लार्ज मार्जिन ऑफ सेफ्टी इंडिकेट्स. मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे जिथे कुठल्याही प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी नो लॉस नो प्रॉफिट त्या ठिकाणी दिसून येऊ शकतो, मिळू शकतो असावा. अ लार्ज मार्जिन ऑफ सेफ्टी इंडिकेट्स काय? द साऊंडनेस ऑफ बिझनेस. बिझनेसचा साऊंड आहे, स्ट्रॉंग आहे, हे त्या ठिकाणी दाखवलं जातं. ओव्हर कॅपिटलायझेशन नाही, अंडर कॅपिटलायझेशन नाही, ओव्हर प्रोडक्शन नाही, अंडर प्रोडक्शन नाही, तर साऊंड आहे. बिझनेस आपला कसा आहे? मजबूत आहे, सुदृढ आहे, हे त्या ठिकाणी दाखवतं. म्हणून आपलं उत्तर आहे ए. क्वेश्चन नंबर 3, अँगल ऑफ इन्सिडन्स इज. The angle of incidence is a angle between the sales line and the total cost line, not x axis y axis. सेल्स लाईन आणि टोटल कॉस्ट लाईन्स या दोघांमधला त्या ठिकाणी काय आहे? तो अँगल असतो आणि म्हणून आपलं उत्तर आहे सी. कॉन्ट्रीब्युशन इज, पुन्हा फॉर्म्युला आला असतो मला त्या ठिकाणी काय? सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट, दॅट इज कॉन्ट्रीब्युशन ए. क्वेश्चन 5, प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो इज काय? दॅट इज कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय सेल्स मल्टिप्लाय बाय 100 इज इक्वल टू प्रॉफिट व्हॅल्यू रेशो, दॅट इज बी. ब्रेक इव्हन पॉइंट इन युनिट्स. सेल्स मध्ये पण असतात, युनिट्स मध्ये पण असतात. युनिट्स बद्दल त्या ठिकाणी विचारलेले आहे. काय आहे त्याचा फॉर्म्युला? तर त्याचा फॉर्म्युला आहे फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय कॉन्ट्रीब्युशन, दॅट इज सी. नेक्स्ट क्वेश्चन 7, व्हेरिएबल कॉस्ट चेंजेस डॅश डॅश विथ चेंज इन आउटपुट. पहा, व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे बदलती. जसा तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं एखादी ऍक्टिव्हिटी जर त्या ठिकाणी वाढली, खर्च वाढतो, कमी झाली, कमी होतो. म्हणजेच काय? ते आउटपुट ज्या प्रमाणात जे काय बदल होतो त्याला पण व्हेरिएबल कॉस्ट म्हणतो. जसं आउटपुट बदलणार, कमी झाले की कमी, जास्त झाले की जास्त कॉस्ट.
म्हणून त्याला म्हणतो की आउटपुटच्या प्रमाणात प्रोपोर्शनेटली, त्याच्या समप्रमाणात त्या ठिकाणी ज्या कॉस्टचं चेंज होतं त्याला व्हेरिएबल कॉस्ट म्हणतात. दॅट इज सी प्रोपोर्शनेटली. क्वेश्चन नंबर 8. बघा आता इथे तुम्हाला प्रॉब्लेम आहेत आणि इथे तुम्हाला माहितीसाठी फक्त ब्ल्यू कलरमध्ये फॉर्म्युले दिलेले आहेत. ते न पाहता अगोदर सोडवत चला म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. क्वेश्चन नंबर 8. सेल्स ₹20,000, व्हेरिएबल कॉस्ट ₹12,000, फिक्स कॉस्ट ₹4,000, फाइंड आउट कॉन्ट्रीब्युशन. इथे फॉर्म्युला देण्याचा उद्देश एकच आहे. तुम्हाला पाठ असेल तर या फॉर्म्युला पाहण्याची गरज नाही. पहिला भाग. दुसरा भाग, वेळ वाया जाऊ नये तुमचा, कारण कमी कालावधी राहिलेला आहे. म्हणून कॉन्ट्रीब्युशनची परत एकदा फॉर्म्युल्याची तुम्हाला याचं रिव्हिजन होईल म्हणून हा त्या ठिकाणी दिला. सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट केला तर जी रक्कम येते ते तुमचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे किती? 8,000 म्हणजेच ए. क्वेश्चन नंबर 9. सेल्स ₹20,000, व्हेरिएबल कॉस्ट ₹10,000, फिक्स कॉस्ट ₹4,000, फाइंड आउट प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो. बघा तोच प्रॉब्लेम आपण पुढे कंटिन्यू केलेला आहे. सेल्स होते 20,000, व्हेरिएबल कॉस्ट होती 12,000, फिक्स कॉस्ट 4,000. आता इथे विचारले प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो किती आहे, किती पर्सेंटेज. तर पीव्ही रेशोचा फॉर्म्युला कॉन्ट्रीब्युशन डिवायडेड बाय सेल्स. कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे ते काढू शकता तुम्ही आणि त्याच्या अनुषंगाने डिवायडेड बाय सेल्स करा. तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे उत्तर मिळेल 40% बी. क्वेश्चन नंबर 10. सेल्स ₹20,000, व्हेरिएबल कॉस्ट 12,000, फिक्स कॉस्ट ₹4,000, फाइंड आउट ब्रेक इव्हन पॉइंट. एकच प्रॉब्लेम घेऊन त्याचे आपण 3 वेगवेगळे उत्तर शोधतोय, 3 वेगवेगळे मुद्दे शोधतोय. कॉन्ट्रीब्युशन, प्रॉफिट व्हॅल्यू रेशो आणि ब्रेक इव्हन पॉइंट कसा शोधायचा हे तुम्हाला ह्या एकाच उदाहरणावरून लक्षात येऊ शकेल. ब्रेक इव्हन पॉइंटचं सूत्र काय आहे? फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय पीव्ही रेशो. हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं निश्चित उत्तर येईल किती? सी, 10,000. क्वेश्चन नंबर 11. सेल्स बजेट इज ए. कसलं बजेट आहे सेल्स बजेट? दॅट इज फंक्शनल बजेट. मास्टर बजेट नाही, एक्सपेंडिचर बजेट नाही आणि फ्लेक्झिबल बजेट नाही. फ्लेक्झिबल बजेटलाच प्रोडक्शन बजेट असं म्हटलं जातं. त्यामुळे सेल्स बजेट हे फंक्शनल बजेट आहे ए. क्वेश्चन नंबर 12. द डिफरन्स बिटवीन फिक्स्ड कॉस्ट अँड व्हेरिएबल कॉस्ट हॅज ए स्पेशल सिग्निफिकन्स इन द प्रिपरेशन ऑफ. कोणत्या बजेटमध्ये आहे हो हे? फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट मधला जो डिफरन्स आहे तो दाखवला जातो दॅट इज प्रोडक्शन बजेटमध्ये. इथे तुम्हाला कुठे प्रोडक्शन बजेट दिसतं का हो? फ्लेक्झिबल बजेट म्हणजेच प्रोडक्शन बजेट आणि म्हणून उत्तर आहे डी. क्वेश्चन नंबर 13. द बजेट विच कॉमनली टेक्स द फॉर्म ऑफ बजेटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट जो तयार केला जातो कसा? बजेटेड म्हणजे अंदाज. बजेटला आपण मराठीत काय म्हणतो? अंदाजपत्रक. हा नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद सुद्धा कसा असतो? बजेटेड असतो, अंदाजपत्रकीय असतो. बरोबर आहे ना? मग अशा बाबतीत जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर कुठल्या बजेटमध्ये केलं जातं? तर मास्टर बजेटमध्ये, दॅट इज ए. क्वेश्चन नंबर 14. द फर्स्ट स्टेप्स इन प्रिपेअरिंग द बजेट इज डिटरमाइनिंग दी. कुठली टप्पा आहे, कुठला त्या ठिकाणी स्टेप्स आहे की जेणेकरून आपल्याला बजेट प्रिपेअर करायला सुरुवात करावी लागते? सेलिंग प्राइस, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, टोटल कॉस्ट काय आहे? दॅट इज कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. माल जी विक्री करायची आहे त्या मालाला तयार व्हायला जेवढा काही खर्च आलेला आहे दॅट इज कॉस्ट, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. गुड्स आता विकण्याच्या तयारीत आहे तर त्याची किंमत किती? ती समजा ₹10 असेल आणि 12ला विकले तर 12 ही सेलिंग प्राइस आणि ₹2 दॅट इज प्रॉफिट, म्हणून बी. क्वेश्चन नंबर 15. युनिफॉर्म कॉस्टिंग फिक्स ए कॉमन. युनिफॉर्म कॉस्टिंग मध्ये काय फिक्स असतं, काय एकसारखं असतं? कॉस्ट ऑफ गुड सोल्ड नाही, परचेस प्राइस नाही, फक्त सेलिंग प्राइस.
तुम्ही एक साधं उदाहरण सांगतो. कुठल्याही मार्केटमध्ये गेलात ना, कुठल्याही मार्केटमध्ये जा तुम्ही, तुम्हाला काही बाबतीतली भाजी मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला एखादी जर वस्तू घ्यायची असेल तर 5 दुकान असेल तर किंमत एकसारखी असते. किराणा मालामध्ये एखादी वस्तू घ्यायची तर त्याची विक्रीची किंमत जवळपास सारखी असतात. आणि म्हणून युनिफॉर्म कॉस्टिंगमध्ये काय आहे हो? फिक्स ए कॉमन सेलिंग प्राइस दॅट इज सी. क्वेश्चन नंबर 16. The uniform costing to maintain stability in कशात स्टॅबिलिटी आहे? दॅट इज द डिमांड, नॉट सेल्स, नॉट कॉस्ट, नॉट सप्लाय. जी काही डिमांड आहे, मागणी आहे, त्या मागणीमध्ये स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी. नाहीतर काय होईल, जर मागणीच नसेल तर उत्पादन होऊन उपयोग नाही. जर डिमांड असेल तर सेल होईल तर प्रॉफिट होईल. आणि म्हणून डिमांडमध्ये स्टॅबिलिटी असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि युनिफॉर्म कॉस्टिंग तेच काम करतं. युनिफॉर्म कॉस्टिंग टू मेंटेन स्टॅबिलिटी इन डिमांड डी. क्वेश्चन नंबर 17. युनिफॉर्म कॉस्ट मॅन्युअल आहे पहा, इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ ए. कशाचा भाग आहे तो? मॅन्युअल कशाचा असतो? कुठल्याही गोष्टीचं मॅन्युअल असतं. मग युनिफॉर्म कॉस्ट मॅन्युअल हा युनिफॉर्म कॉस्टच असतं. बजेट कॉस्टचं बजेट मॅन्युअल. म्हणून या ठिकाणी आपल्याला उत्तर सांगता येईल ए युनिफॉर्म कॉस्ट. क्वेश्चन नंबर 18. ए डॅश डॅश मॅनेजमेंट दॅट इज लो, मिडल, टॉप, कुठलं मॅनेजमेंट मे नॉट बी कन्व्हिन्स ऑफ द युटिलिटी ऑफ इंटर फर्म कंपॅरिझन. लो लेवलला अधिकारच नसतात, मिडल लेवलला संबंध नाही आहेत. म्हणजेच कुठलं टॉप लेवल मॅनेजमेंट जे आहे तेच फक्त त्या ठिकाणी हे करू शकतात. आणि म्हणून उत्तर आहे सी. क्वेश्चन नंबर 19. इंटर फर्म कंपॅरिझन डेव्हलप्स डॅश डॅश अमंग दी फर्म्स. काय डेव्हलप करतात तो? दॅट इज कॉस्ट कन्सिक्वेन्सेस. आणि म्हणून उत्तर आहे ए. क्वेश्चन नंबर 20. द टर्म डॅश डॅश इज नॉट डिफाईन युनिफॉर्मली बाय ऑल दी फर्म. काय हो? दॅट इज कॅपिटल. प्रत्येकाचं कॅपिटल काय असतं? एकसारखं नसतं. व्यवसाय छोटे मोठे असेल तर नॅचरली भांडवल हे तुम्हाला छोट्या व्यवसायाला कमी, मोठ्या व्यवसायाला जास्त लागतं. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी उत्तर सांगता येईल ए. क्वेश्चन नंबर 21. द पी व्ही रेशो. आता इथे पुन्हा तुम्हाला एक सरावासाठी काही एक 4 प्रश्न प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचे दिलेले आहेत, ते तुम्ही सोडवायचे आता. क्वेश्चन नंबर 21. द पी व्ही रेशो ऑफ प्रोडक्ट इज 0.4 and profit is ₹4,000. The margin of safety is. मार्जिन ऑफ सेफ्टी किती शोधून काढावं लागेल तुम्हाला. काढा शोधून बरं. काय उत्तर असू शकेल? प्रॉफिट डिवायडेड बाय पी व्ही रेशो. मार्जिन ऑफ सेफ्टीचं सूत्र काय आहे? प्रॉफिट डिवायडेड बाय पी व्ही रेशो. प्रॉफिट तर तुम्हाला दिलेलं आहे, पी व्ही रेशो पण तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे. कॅल्क्युलेट करा आणि पहा उत्तर किती येतंय. निश्चितपणे ते उत्तर येईल तुमचं 10,000. दॅट इज बी. कॅल्क्युलेशन करा. क्वेश्चन नंबर 22. फिक्स कॉस्ट ₹5,000, सेल्स ₹40,000 and PV रेशो 20,000. द अमाउंट ऑफ प्रॉफिट इज. प्रॉफिटचं सूत्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. प्रॉफिट कसा शोधून काढायचा? कॅल्क्युलेशन तुम्ही करा आणि पहा फिक्स कॉस्ट दिलेली आहे, सेल्स दिलेले आहे, बरोबर आहे. पी व्ही रेशो दिलेला आहे. पहा 40 - 5 बरोबर 35 गुणिले 20 म्हणजे 7,000. हे क्वेश्चन नंबर 23. ऍक्च्युअल सेल्स 20,000, ब्रेक इव्हन सेल्स 12,000. 20 अधिक 12. द मार्जिन ऑफ सेफ्टी सेल्स किती? 20,000 वजा 12,000 म्हणजेच ऍक्च्युअल सेल्स मायनस ब्रेक इव्हन सेल्स इज इक्वल टू मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजेच 8,000. बी. क्वेश्चन नंबर 24. इफ सेल्स ₹20,000, व्हेरिएबल कॉस्ट ₹12,000, नेट प्रॉफिट ₹3,000, देन फिक्स कॉस्ट इज. काढा शोधून तुम्हाला आता.
फिक्स कॉस्ट कशी काढतात? फिक्स कॉस्ट इज इक्वल टू सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट प्लस नेट प्रॉफिट. व्हेरिएबल कॉस्ट 12,000, नेट प्रॉफिट 3,000, टोटल झाली 15,000. 20,000 सेल्स, 20,000तून 15,000 गेले म्हणजेच राहिले 5,000. उत्तर सी.